बातमी कोकणातून सिंधुदुर्गमधील आंबोलीमध्ये मान्सून मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूरसह बेळगाव येथून जवळपास 300 ते 400 स्पर्धक सहभागी झाले होते। ही स्पर्धा 21 आणि 6 किलोमीटर अशी घेण्यात आली। 21 किलोमीटरच्या स्पर्धेत रत्नागिरीच्या पांडुरंग बर्जे याने 1 तास 14 मिनिटाचं वेळ नोंदवत हे अंतर पार केलंय आणि पहिला क्रमांक पटकावलाय। विजेत्यांना रोख 11,000 रुपये बक्षीस देऊन विशाल परब यांच्या हस्ते त्यांचा गौरव केला गेलाय। ही स्पर्धा आंबोली ग्रामपंचायत आणि भाजपा प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून घेण्यात आली। शिवाजी शिंदे सैनिक स्कूल आंबोलीचे शिक्षक या ठिकाणी आंबोलीमध्ये आदरणीय परब साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही जी आंबोली मान्सून मॅरेथॉन आयोजित केली गेली, या मॅरेथॉनसाठी आयोजित करण्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो। आणि ही जी मॅरेथॉन झाली, या मॅरेथॉनमध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। सर्व विद्यार्थ्यांना आणि धावणाऱ्या धावपटूंना बघून खूप आनंद वाटला। खूप छान मॅरेथॉन झाली। क्लायमेट पण चांगलं होतं आणि हे गाव बहुत सुंदर आहे। कारण एवढे लेट सोडून सुद्धा जास्त हिट झाली नाही, कारण गार वातावरण होतं, त्यामुळे खूप मजा आली बघायला। तिथला अनुभव छान होता, कारण ह्या साईडला जास्त हिट होत नाही, गरम होत नाही, थंड वातावरण आहे, त्यामुळे बघायला खूप मजा आली। आणि आज मला वाटतं सकाळी 3 वाजल्यापासनं आज सर्व स्पर्धक यायला सुरुवात झाली आणि सकाळी 5:30-6 वाजता याचा शुभारंभ झाला। मला या संपूर्ण कार्यक्रमाचं श्रेय सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे राणे साहेब, त्याचप्रमाणे या संपूर्ण आंबोलीचे सरपंच, त्यांची बॉडी आणि विशेष करून या भागातील जे अडचणीला धावणारे आमचे आलमेडा साहेब यांच्या या सगळ्या आयोजनामुळे आजचा हा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला।